पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या गाडीचा अपघात झालाय। सकाळी घोडबंदर रोडवर हा भीषण अपघात झालाय। खासदार सावरांची गाडी रॉंग साईडने येत असताना समोरून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली आहे। या अपघातात खासदारांच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय। मात्र सुदैवानं खासदार सावरा सुरक्षित आहेत। त्यांच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे। आपले प्रतिनिधी मनोज तांबे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मनोज, नेमका काय प्रकार घडलाय, कशा प्रकारे हा अपघात घडलाय आणि काय परिस्थिती आहे? नक्कीच मुंबई अहमदाबाद मुंबई महामार्गावरती आज सकाळच्या सुमारास पालघर जिल्ह्याचे खासदार यांच्या गाडीचा अपघात झाला आहे। सकाळी ते पालघरच्या दिशेने येत होते, मात्र त्यांची गाडी ही गुजरातच्या दिशेच्या विरुद्ध लेनवर होती आणि त्या दरम्यान त्यांच्या गाडीच्या समोर जो टँकर जो आहे तो येऊन धडकला। एकच पाहिलं तर या अपघातामध्ये खासदार यांना खासदार सुकुरबाई पंत त्यांचा जो चालक आहे तो किरकोळ जखमी झालेला आहे। गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। महत्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये जे गुजरात लेनवरून जे आयशर जे चालतात, मोठे टेम्पो जे चालतात, हे बेधडकपणे चालत असतात। अनेक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत। वाहतूक पोलिसांचं कुठेतरी याकडे दुर्लक्ष आहे। विरुद्ध दिशेने देखील त्यांची गाड्या ज्या आहेत त्या हाकल्या जातात। त्यामुळे यांच्यावर देखील कुठेतरी कंट्रोल राहिला पाहिजे। वाहतूक प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होत चाललेलं आहे। मात्र जी खासदारांचा झालेला अपघात जो आहे तो एकूण या अपघातामध्ये खासदार आता सध्या तरी सुखरूप आहेत आणि नायगाव पोलीस जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि सर्व घटनेची जी आहे ते शहानिशा सुरू आहे। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर आढाव्याबद्दल। खासदार हेमंत सावरांच्या गाडीचा आज सकाळी अपघात झाला, मात्र ते त्या अपघातातून सुखरूप बचावल्याची माहिती मिळते। शिकूया AI ची क्रांती। चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।